हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा टेस्टी किचन। आज आपण एक झटपट असा चिवडा बनवणार आहोत। गार्लिक शेव मुमरा चहा बरोबर आणि इतरही टाइमपास म्हणून खाण्यासाठी असा झटपट होणारा चिवडा। आता आपण त्याची रेसिपी बघूया। सर्वप्रथम इथे मोठी कढई तापत ठेवलेली आहे। त्यात मी कुरमुरे घालून घेते। आणि आता आपण हे छान भाजून घेणार आहोत 3-4 मिनिटं, एकदम कुरकुरीत होईपर्यंत। गॅसचा फ्लेम पण मी मोठाच ठेवलेला आहे। आता आपले कुरमुरे छान भाजून झालेले आहेत, बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत। आवाजावरनं पण तुम्हाला कळेल बघा। आता मी कढई उतरवून ठेवते आणि दुसरी कढई तापत ठेवते। दुसऱ्या कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल छान तापलंय। त्यात मी आता एक मोठी वाटी शेंगदाणे घालते। शेंगदाणे आपण छान तळून घ्यायचे आहेत मस्त। आपले शेंगदाणे छान तळून झालेले आहेत, छान रंग आलेला आहे। आता आपण गाळून घ्यायचंय आणि जे कुरमुरे आपण भाजलेले होते त्यात हे घालून घेऊया। आता मी गॅस थोडा स्लो केलेला आहे। त्याच तेलात मी आता कढीपत्ता घालते। कढीपत्त्याची जवळपास 30 ते 40 पानं आहेत। आपल्याला कढीपत्ता थोडा जास्त वापरायचा आहे। आपण फ्राय करून कुरमुऱ्यांमध्ये घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता आपला कुरकुरीत फ्राय झालेला आहे, तो मी छान गाळून घेते। आणि आपल्या कुरमुऱ्यांमध्ये घालते। आता इथे मी खलबत्त्यामध्ये 12 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यात 2 चमचे मी काश्मीरी मिरची पावडर घालते। काश्मीरी मिरची पावडरने छान रंग येतो। त्याचबरोबर 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, ते मी छान कुटून घेते। आपल्या लसणाची चटणी वाटून रेडी आहे। इथे मी फोडणी पात्रात तेल तापत ठेवलेलं आहे। एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे। मगाचं तेल वापरले त्यामुळे ते आता लवकर तापलेलं आहे। त्यात सुक्या 2 लाल मिरच्या मी घालते आणि आपल्या लसूण जो आपण वाटून घेतला होता तो यात घालायचा आहे आणि 3-4 मिनिटं व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम मी लहानच ठेवते। आता आपला मसाला लगेच करपून जाईल। आपला मसालाही रेडी आहे। आपण कुरमुऱ्यामध्ये घालून घेऊया। त्यात आता खारी बुंदी घालते आणि शेव एकदम बारीक शेव घ्यायचे नाहीये, थोडे जाड शेव घ्यायचे। आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपला चटपटीत असा गार्लिक शेव मुमरा खाण्यासाठी रेडी आहे। मी सर्विंग प्लेटमध्ये काढते। आपला गार्लिक शेव मुमरा खाण्यासाठी रेडी आहे। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।